हॅलो, मी अपूर्वा. हंग्री माइंड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे शेवग्याच्या शेंगांची भाजी. ही भाजी खूप पौष्टिक असते. आपल्या डोळ्यांसाठी, आपल्या शरीरासाठी ही खूप छान भाजी आहे. चला तर पाहूया याच्यासाठी लागणारे साहित्य. इथे मी शेंगा आधीच उघडवून घेतलेल्या आहेत आणि याचं पाणी आपल्याला फेकून नाही द्यायचं आहे. हे आपण भाजीमध्ये वापरणार आहोत, कारण सगळे जीवनसत्वे वगैरे त्या आपण जेव्हा ते उकडवतो शेंगा, तर त्याचे सगळे त्या पाण्यामध्ये उतरतात. त्याच्यानंतर मी एक कांदा घेतलेला आहे, एक मिरची आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या, टोमॅटो एक बारीक चिरला आहे आणि कोथिंबीर. त्यानंतर एक कढई ठेवलेली आहे मी गॅसवरती. त्यामध्ये मी थोडंसं आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. तेल तापल्यावरती मी त्यात थोडेसे जिरे टाकून घेणार आहे. आपण इथे हा भाजीचा मसाला पहिले बनवून घेत आहोत. त्यानंतर एक मिरची मी टाकत आहे, त्यामध्ये हिरवी मिरची, 4-5 लसणाच्या पाकळ्या. त्याला आपल्याला मिरची आणि थोडंसं लसूण थोडंसं परतून घ्यायचं आहे आपल्याला. हे परतल्यानंतर आपण त्यामध्ये कांदा टाकून घेणार आहोत. कांदा आपल्याला असा मऊ आणि गोल्डन होईपर्यंत त्याला आपण शिजवून घेणार आहोत. जास्त काळाही नाही करायचा आहे आपल्याला कांदा. तुम्ही पाहू शकता आपला कांदा थोडासा शिजलेला आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये हे टोमॅटो टाकून घेणार आहोत. टोमॅटो पण आपल्याला मऊ होईपर्यंत त्यामध्ये शिजवायचे आहे. त्याच्यानंतर हे आपला मसाला इथे तयार झालेला आहे. हे वाटण हे आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचा आहे हा मसाला. त्यानंतर एक कढई मी गॅसवर ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी 2 पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर हा आपण मसाला वाटलेला होता तो त्या तेलामध्ये आपल्याला टाकायचा आहे. तो खाली लागणार नाही त्यासाठी थोडंसं हलवून घ्यायचा. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडीशी हळद, लाल मिरची पावडर, थोडा काळा मसाला आणि धने जिरे पावडर आपण टाकून घेणार आहोत. हे छान एकत्रित करायचं आहे आपल्याला. त्यानंतर आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ हे तुम्ही थोडंसं बेतानेच टाका, कारण आपण उकडताना त्या शेंगांमध्ये आपण मीठ टाकलेलं होतं. हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता आपल्या मसाल्याचा कलर पण बदललेला आहे आणि त्याला तेल पण सुटत आलेलं आहे. त्यानंतर मी यामध्ये कसुरी मेथी टाकून घेत आहे. कसुरी मेथी हे प्रत्येक भाजीमध्ये आपण टाकलीच पाहिजे, कारण हे कसुरी मेथी टाकल्यानंतर त्या भाजीची पूर्ण चव बदलून जाते. त्यानंतर या उकडलेल्या शेंगा होत्या आपण त्यामध्ये टाकून घेत आहोत. थोडंसं आपण त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे.
नंतर आपल्याला इथे उकळी येईपर्यंत आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे। इथे उकळी आलेली आहे, तुम्ही पाहू शकता किती छान तरीसुद्धा आलेली आहे। त्यानंतर आपण यावरती कोथिंबीर टाकून घेऊया। इथे आपली शेवग्यांच्या शेंगांची भाजी तयार आहे। अशाच नवनवीन स्वादिष्ट आणि रुचकर रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या हंग्री माइंड रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा।